गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय, त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागलेली आहे। त्यासाठी गणेश मूर्ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्यात। तसेच उत्तम पाऊस झाल्यानं शहरात सुख समृद्धीचं वातावरण आहे, त्यामुळे गणेश मूर्तीला देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे। बाजारपेठेत गणरायाची विविध रूपे आकर्षक मूर्तीच्या स्वरूपात भक्तांसाठी उपलब्ध आहेत। पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणरायाच्या मूर्तींनाही बाजारपेठेत मागणी असल्याचं दिसून येतंय। लाडक्या गणपती बाप्पांच्या स्थापनेसाठी प्लास्टिकच्या फुलांच्या माळा, मोत्यांचे हार, थर्माकोलचे मखर, पर्यावरणपूरक कागदी मखर, छोट्या छोट्या दिव्यांच्या माळा, काचेची व प्लास्टिकची फुले, हिटलॉन शीट, क्रिस्टल माळा, चायनीज माळा व फुले, फुलांचे विविध अनेक नवीन प्रकार बाजारपेठेत आलेत। बाजारपेठेत विविध रूपातील गणरायाच्या मूर्ती विक्रीस उपलब्ध झाल्या आहेत। यामध्ये सध्या चित्रपट मालिकातील पात्रांच्या स्वरूपातील मूर्तींचा ट्रेड सर्वाधिक दिसून येत आहे। गणेशाच्या सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे। प्रत्येक जण आपल्या गणरायाची मूर्ती ही सुरेख, सर्वांपेक्षा वेगळी असावी यासाठी अनेक स्टॉलवर आगमनाच्या दिवशी घाईगडबड नको म्हणून 10 ते 15 दिवस आधीच बुकिंगसाठी जातात। नागरिकांची आवड लक्षात घेऊन मूर्तिकार आणि विक्रेतेही त्याप्रमाणे मूर्ती विक्रीसाठी आवर्जून स्टॉलमध्ये ठेवतात। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वेगवेगळ्या रंगसंगतीतील लहान मोठे मकर विक्रीस आले। त्यामध्ये चौरंग, मूषक वाहक रथ, सिंहासन, कमळ यांसारख्या मकरांना विशेष मागणी आहे। याशिवाय छोटी छोटी कलात्मक झाडे, रंगीबेरंगी फुले, प्लास्टिक फुलांचे तोरण यांसह विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तूही मुबलक प्रमाणात विक्रीस आल्या आहेत। घरोघरी गणेश आगमनाची तयारी सुरू तर आहेच, पण यावर्षी आरास कशी आकर्षक करता येईल याबाबत अनेक तरुण मंडळांमधूनही मंडप उभारणी तसेच सजावटीची तयारी सुरू असल्याचं चित्र आहे। थर्माकोलची मकर भक्तांचं लक्ष वेधून घेत आहे। प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क।